बालमित्रांनो, वेलकम बॅक टू आवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखिले एबी. लेट्स कंटिन्यू एक्सरसाइज 6.5. आपण 5 क्वेश्चन नंबर 1 मधले घेतले होते. लेट्स स्टार्ट फ्रॉम 6th वन. बेटा x प्लस वाय dy बाय dx इज 1. मग फर्स्ट ऑफ ऑल dy बाय dx च्या फॉर्म मध्ये मी याला मांडतो. dy बाय dx इज इक्वल टू, बेटा हा इथंच राहील, हा 1 इथंच, आणि हा गुणिलेची टर्म पलीकडे काय होईल बेटा, भागिले. परंतु you can see x and y cannot get separated, so I have to convert it into dx by dy. कोणत्या फॉर्म मध्ये बाळा? dx by dy इज इक्वल, बघ ना इथं रेसिप्रोकल, तर इथं पण रेसिप्रोकल्स घ्या, x प्लस वाय. तर बच्चा dx by dy प्लस px इज इक्वल टू q अशा फॉर्म मध्ये याला मांडावं लागेल, कारण की dy by dx प्लस py इज इक्वल टू q होता. आता dx by dy dx by dy, तो जो प्लस एक्स आहे त्याला मी अलीकडे घेतो, उजवीकडं वाय. गेटिंग ना बेटा? आता मी रिअरेंज करतो थोडस, आणि dx बाय dy प्लस px, सो मी या अशा पद्धतीने लिहितो, त्यांना कपडे घालतो. हा माझा p आहे, हा माझा q आहे. गेटिंग? ठीक. सो बच्चा हे कोणत्या फॉर्म मध्ये आलं? dx बाय dy प्लस px इज इक्वल, यू नो, आता तुम्हाला आय होप सगळा फॉर्म वगैरे पाठ आहे. सो बेटा इंटिग्रेटिंग फॅक्टर is e ची पॉवर इंटिग्रेशन p dy, which means e ची पॉवर इंटिग्रेशन p is -1 dy. म्हणजेच बेटा हा जो -1 आहे तो बाहेर येईल, आणि 1 चं इंटिग्रेशन y, सो e ची पॉवर -y चा अर्थ असा आहे 1 अपॉन e ची पॉवर y, हा झाला इंटिग्रेटिंग फॅक्टर. आय वॉन्ट जनरल सोल्युशन. सो बच्चा जनरल सोल्युशन इज y इंटू if. आता dx बाय dy, येस और नो बेटा? सो x इंटू if, x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c, सॉरी dy प्लस c, dy प्लस c इज द जनरल सोल्युशन. कारण हे dx बाय dy आहे ना बेटा. x, what is integrating factor? It is 1 upon e ची power y is equal to integration. Where is my q? My q is y. Where is my integrating factor beta? It is 1 upon e ची power y. Okay. dy plus c, x upon e ची power y is equal to, here is y upon e ची power y. I would like to write it as y into e ची power minus y dy plus c. Getting? So here x e ची power minus y, मी खालच्या ऐवजी वर लिहिलं, u into v पैकी LIATE, एक्सपोनेन्शियल सगळ्यात शेवटी आहे म्हणून तो v. गेटिंग? आणि हा u. सो बेटा u इंटिग्रेशन v म्हणजेच y इंटिग्रेशन, राईट, u इंटिग्रल v मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ u, which means with respect to y, बरं का बेटा, d by dy of u is y into integration of v आणि dy प्लस c, कारण हे सगळं विथ रिस्पेक्ट टू y चाललंय, इक्वल टू e ची पॉवर मायनस y चं इंटिग्रेशन e ची पॉवर मायनस y येईल, आणि मायनस y चं -1. गेटिंग ना बेटा? सो आय विल राईट मायनस y e ची पॉवर मायनस y मायनस d by dy of y is 1 only. सो बेटा इंटिग्रेशन e ची पॉवर मायनस y चं उत्तर मायनस e ची पॉवर मायनस y आहे की नाही, निगेटिव्ह. मी याला काय करतो, प्लस. समजतंय की नाही? e ची पॉवर मायनस y dy प्लस c, कारण आपलं इंटिग्रेशन सगळं झालेलं आहे. हे बघ बाळा, हे तर 1 आलं, e ची पॉवर मायनस y चं मायनस e ची पॉवर मायनस y,
तर मायनस मायनस झालं प्लस. गेटिंग? अच्छा, चला एकदा स्क्रीनशॉट घ्या बेटा. फायनल आन्सर या इथं वरती लिहितो मी बघ. एक्स e ची पॉवर मायनस वाय इज इक्वल टू ही टर्म ॲज इट इज आणि e ची पॉवर मायनस वायचं इंटिग्रेशन मायनस e ची पॉवर मायनस वाय आणि हा प्लस सी. वी कॅन कीप दिस. ठीक आहे, टेक द आन्सर. स्क्रीनशॉट घ्या. सो बेटा एक्स प्लस ए डी वाय बाय डी एक्स मायनस 3y इज इक्वल टू एक्स प्लस e ची पॉवर 5. सगळ्यात अगोदर डी वाय बाय डी एक्सचा कोएफिशियंट 1 पाहिजे, कारण की हे व्हेरिएबल सेपरेबल पण नाही आणि होमोजिनियस पण नाहीये. ते तर लगेच बघूनच कळतंय. मग आता डिव्हाइड थ्रू बाय डिव्हाइड थ्रू आउट बाय कशाने? एक्स प्लस ए ने. कशामुळे बेटा? तर डी वाय बाय डी एक्सचा कोएफिशियंट 1 आला पाहिजे. बघ आता डिवाइड केलं तर एक्स प्लस ए गायब होऊन जाईल. उरल काय रे बेटा? डी वाय बाय डी एक्स मायनस 3y अपॉन एक्स प्लस ए इज इक्वल टू उजवीकडे बेटा एक्स प्लस ए ची पॉवर 5 आहे आणि आपण डिवाइड करतोय एक्स प्लस ए ने. आर यू अग्री विथ दिस? आता dy बाय dx प्लस py इज इक्वल टू क्यू असं लिहिता येईल मला, वेअर p and q आर द फंक्शन्स ऑफ x ओनली. गेटिंग ना बेटा? येस वी कॅन. सिंपल फॉर्म मला दिसतोय. सो dy बाय dx प्लस py. आता मी नीट ऐक, प्लसचं साईन दिलं. आता हे मायनस साईन मी आतमध्ये घेतो, वायला सेपरेट घेतो. नीट लक्ष दे बेटा प्लीज, कॉन्सन्ट्रेट ऑन दिस. मी एक्झॅक्ट फॉर्म मध्ये लिहितोय माझ्या. हा एक्स प्लस ए कॅन्सल आउट होऊन जाईल आणि इथं काय राहील रे बाळा? एक्स प्लस e ची पॉवर 4. एक एक्स प्लस ए गेला वरती, 5 नाही गेला 4. राईट बेटा? प्लीज इथं नीट लक्ष दे. dy बाय dx प्लस py इज इक्वल टू क्यू अशा फॉर्म मध्ये मी लिहित असतो, त्यासाठी कपडे घाला. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. गेटिंग? सो बच्चा दिस इज p, दिस इज q. dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढ. e ची पॉवर इंटिग्रेशन p dx. e ची पॉवर इंटिग्रेशन who is p? It is this minus 3 upon x plus a dx equal to e ची पॉवर मायनस 3 बाहेर घेतला 1 अपॉन एक्स प्लस ए dx म्हणजेच e ची पॉवर मायनस 3 लॉग ऑफ एक्स प्लस ए. म्हणजेच बेटा e ची पॉवर मायनस 3 वरती ना n लॉग m ने. सो लॉग ऑफ एक्स प्लस e ची पॉवर मायनस 3 बघ ना, n लॉग m ची पॉवर n वरती गेली. e ची पॉवर log f of x is f of x only. So बच्चा is equal to x plus a ची पॉवर मायनस 3. स्टेप्स बघ, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी. ठीक आहे ना? आय हॅव लाईक ऍडजस्टेड ओव्हर हिअर. चल, इंटिग्रेटिंग फॅक्टर आला. येस सर. राईट डाऊन द जनरल सोल्युशन. काय रे बेटा? y इंटू आय एफ इज इक्वल टू इंटिग्रेशन q इंटू आय एफ dx प्लस c. गेटिंग? चला y इंटू हु इज इंटिग्रेटिंग फॅक्टर बेटा? एक्स प्लस ए ची पॉवर मायनस 3 इज इक्वल टू इंटिग्रेशन हु इज माय क्यू? एक्स प्लस ए ची पॉवर 4. हु इज माय इंटिग्रेटिंग फॅक्टर? इट इज एक्स प्लस ए ची पॉवर मायनस 3 dx प्लस c. बेटा दिस इज इंटिग्रेशन. 4 3 गेला 1. सो इथं काय राहील? ओनली एक्स प्लस ए dx प्लस c. बच्चा इंटिग्रेशन x इज एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस ए इज द कॉन्स्टंट टर्म, ती बाहेर येईल आणि 1 राहील. एकाचं इंटिग्रेशन असतं x प्लस c. दिस इज युअर फायनल आन्सर. सो यू कॅन राईट लाईक दिस y अपॉन ती पॉवर निगेटिव्ह आहे ना, खाली घेऊन पॉझिटिव्ह करा. ओके, करेक्ट. घ्या स्क्रीनशॉट.
बेटा 8th one is interesting sum because variables have changed. Nothing has been new. नवीन काहीच नाही. आपल्याला y x ची सवय होती. इथे r थीटा आहे. गेटिंग? चलो. मग काय करू सगळ्यात अगोदर? तर बेटा ह्या प्लस वाल्या टर्मला पलीकडे एकदा आपण मायनस करू. सो dr इज इक्वल टू मायनस 2r cot थीटा प्लस साइन 2 थीटा डी थीटा. बघ स्टेप नंबर 1 एकदम बेसिक. प्लस वाली टर्म पलीकडे फक्त मायनस केली. हा जो डी थीटा आहे ना तो याच्या खाली घे. मग बेटा dr बाय डी थीटा आणि ब्रॅकेट्स मोकळे कर ना. सो मायनस 2r cot थीटा मायनस साइन 2 थीटा. हे बघा डी थीटा खाली आला आणि ब्रॅकेट्स मोकळे केले आपण. बर बेटा आपल्याला सवय होती dy बाय dx प्लस py इज इक्वल टू क्यू फॉर्मची. गेटिंग? आता y च्या जागी r आणि x च्या जागी थीटा. ओके. मग बेटा dr बाय डी थीटा प्लस pr इज इक्वल टू क्यू. dy बाय dx प्लस py इज इक्वल टू क्यू. तर याला मी कोणत्या फॉर्म मध्ये लिहितोय बाळा? बघ टेन्शन घेऊ नको, मी सगळं स्टेप बाय स्टेप करतोय. बघ ही टर्म एकदा अलीकडे घेतो. मी फक्त कसं मानतोय ते बघ. ही निगेटिव्ह टर्म अलीकडे आली प्लस 2r cot थीटा दिस इज इक्वल टू मायनस साइन 2 थीटा. एग्री? ओके सर. बेटा dr बाय डी थीटा प्लस pr इज इक्वल टू क्यू. सो मी अगोदर dr बाय डी थीटा प्लस pr r ला सेपरेट घेतो कंसात 2 cot थीटा इंटू r इज इक्वल टू क्यू म्हणजेच हा मायनस साइन 2 थीटा. क्लिअर आहे बेटा? हे जे फॉर्म मध्ये तो फॉर्म मी लिहितो dr अपॉन डी थीटा प्लस pr इज इक्वल टू क्यू. ठीक आहे बेटा. असा फॉर्म असताना इंटिग्रेटिंग फॅक्टर काय लिहिणार मी? e ची पॉवर इंटिग्रेशन p dx लिहायचो, तर इथं p डी थीटा लिहिल. अरे बघ ना खालचा dx dy बाय dx खाली असतं ना dx. x च्या ऐवजी कोण आहे? थीटा. हा झाला इंटिग्रेटिंग. जनरल सोल्युशन काय लिहिलं बेटा मी? बघ ना y इंटू आय एफ लिहायचो वरचा. दॅट मीन्स इथं काय होईल? r इंटू आय एफ. आहे की नाही? जनरल सोल्युशन काय होईल बच्चा? r इंटू आय एफ इज इंटिग्रेशन q इंटू आय एफ dx असायचं, इथं डी थीटा होईल प्लस सी. बस बाकी काहीच टेन्शन नाही. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? सुबह लक्ष दे. dy बाय dx ऐवजी dr बाय डी थीटा एवढाच बदल झाला. इंटिग्रेटिंग फॅक्टर एकदा काढून घेऊ आपण. विल बी e ची पॉवर इंटिग्रेशन हु इज माय p. तर बच्चा p इज दिस. येस और नो? दिस इज p, दिस इज q. सो 2 cot थीटा डी थीटा. ओके. इंटिग्रेटिंग फॅक्टर. मग बाळा ह्या दोनला बाहेर घेऊ आपण. विच इज e बर का 2 इंटिग्रेशन cot थीटा डी थीटा विच इज e ची पॉवर 2 इंटिग्रेशन cot इज लॉग ऑफ साइन. ओके बेटा. लॉग ऑफ साइन थीटा n लॉग m म्हणजेच लॉग ऑफ m ची पॉवर n म्हणजेच मी लॉग ऑफ साइन स्क्वेअर थीटा लिहितो. अरे बघ ना n लॉग m लॉग ऑफ m ची पॉवर n साइन थीटाचा स्क्वेअर म्हणजेच काय? साइन स्क्वेअर थीटा. e ची पॉवर लॉग f ऑफ x म्हणजेच बेटा f ऑफ x. गेटिंग? अ बेसिक रूल. बच्चा इंटिग्रेटिंग फॅक्टर आला साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. बर आता मला काय करायचंय? हे वापरायचंय आणि टाकून द्यायचंय. एकदा स्क्रीनशॉट घे. ओके. मग बेटा इंटिग्रेटिंग फॅक्टर आलाय साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. what I'm doing is I'm saving the space. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला बच्चा? साइन स्क्वेअर थीटा. जनरल सोल्युशन तुम्हाला माहिती आहे r इंटू आय एफ
is equal to integration q into I of d theta plus c r into integration, like integrating factor is sine square theta is integration. Who is my q? It's minus sine 2 theta. गुणिले who is my integrating factor? Sine square theta d theta plus c equal to, बेटा मायनस साइन बाहेर घेतो. साइन 2 theta ला I would like to write 2 sin theta cos theta into sin square theta d theta plus c. बेटा if I solve -2 बाहेर घेतो मी, बघ ना 2 बाहेर आला -2. Sin into sin square will become sin cube theta plus c. सोपं आहे आता. साइन थीटाला मी t टाकलं तर cos theta d theta काय होईल बेटा? dt. येस और नो? सो इन फॅक्ट आपल्याकडे एक करोलरी पण होती. फंक्शन रेस टू n इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह dx असेल तर फंक्शन रेस टू n + 1 अपॉन n + 1. डोंट वरी, आय विल राईट स्टेप बाय स्टेप. पुट साइन थीटाला t, मग बाळा साइनचा डेरिव्हेटिव्ह cos theta d theta will be dt, कारण विथ रिस्पेक्ट टू थीटा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. गेटिंग? अच्छा, मग आता मला सांग बेटा, हिअर -2 इंटू इंटिग्रेशन साइन थीटाला टाकला t, म्हणजे काय झालं रे बेटा ते t क्यूब cos theta d theta झाला dt प्लस c इज इक्वल टू, आपला जो t आहे तो साइन थीटा आहे. सो बिंदास त्याला आता अच्छा सोडू आपण, व्हेरी सॉरी, सोडू याला आपण. -2 इंटू टी क्यूबचं उत्तर येईल टी ची पॉवर 4 अपॉन 4 प्लस सी. ओके, मी हा पार्ट पुसतो. आय होप यू हॅव स्क्रीनशॉट ऑफ धिस. आता बे एक बे, बे दुने 4. सो -2 सॉरी -1/2 टी ची पॉवर 4 मायनस, चला टी ला टाकून द्या, टी वॉज साइन थीटा. सो -1/2 साइन ची पॉवर 4 थीटा प्लस सी इज युअर फायनल आन्सर. या स्क्रीनशॉट. So better look at the 10th sum. 1 minus x divided by dx plus 2xy is equal to x into 1 minus x square power 1/2. व्हेरिएबल सेपरेट होणार नाही. होमोजिनियसचा काही संबंध नाही ही टर्म स्क्वेअर रूट मध्ये. मग लिएल डी, मग डी बाय डी चा कोएफिशियंट 1 करण्यासाठी 1 मायनस एक्स स्क्वेअर उडवायचंय. सो डिव्हाइड थ्रू आउट बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग काय होईल बेटा, ह्या टर्मला डिवाइड करशील तर हा उडून जाईल. सो आय विल गेट dy by dx plus 2xy upon 1 minus x square is equal to x into 1 minus x square च्या 1/2 ला पुन्हा एकदा आपण डिवाइड केलं बच्चा 1 minus x square ने. dy by dx plus py is equal to q मला लिहिता येईल कशामुळं, इथनं y ला थोडं सेपरेट लिहू शकतो मी बघ. dy by dx प्लस py म्हणजे रिअरेंज करतो ना मी, हे प्युअरली फंक्शन ऑफ एक्स आलं आहे की नाही, वाय सेपरेट लिहिला इज इक्वल टू क्यू. हे बघ ना, हा एक्स 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर बेस सेम आहे, डिव्हिजन आहे, पॉवरची वजाबाकी. बेटा एक काम करू ना आपण, खाली 1 आहे आणि वरती 1/2 आहे, वरच्याला खाली आणू, एकातून 1/2 गेला, आन्सर विल बी 1/2. गेटिंग? सो एक्स अपॉन, प्लीज डायजेस्ट धिस.
हे बघ ना बाळा, इथे एक आहे, वरचा 1/2 खाली आल्यावर -1/2 होईल. एकातून 1/2 गेला 1/2. ओके. सो बेटा, दिस इज माय P, दिस इज माय Q. ठीक है. dy by dx plus py is equal to q. Integrating factor is e ची पॉवर इंटिग्रेशन p dx. म्हणजेच बेटा एका खाली लिहू हा. दिस इज इक्वल टू e ची पॉवर इंटिग्रेशन who is my p, it is 2x upon 1 minus x square dx. आता हे इंटिग्रेशन कसं सोडवायचं? खालच्याच डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट कर ना. एकाचा 0 वजा x स्क्वेअरचा 2x, सो -2x वर ऍडजस्ट कर. फक्त मायनसने मल्टिप्लाय करायचं, बाकी काहीच नाही. बर, मग बेटा इट इज इक्वल टू e ची पॉवर, मी मायनस साइन घेतो. ओके. e ची पॉवर -2x अपॉन, ओके, विच इज e ची पॉवर मायनस, आता बघ ना, f डॅश x अपॉन f ऑफ x लॉग ऑफ f ऑफ x. आता इथं नाही टाकलं तरी चालतो, कारण ते एक्सपोनेन्शियल मध्ये आहे ना. हा, लॉग ऑफ f ऑफ x. हे मायनस साइन वरती जाऊ दे ना. सो युअर इंटिग्रेटिंग फॅक्टर विल बी, नाही का आलं, मी एक स्टेप वाढवतो, e ची पॉवर लॉग ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर ओव्हर -1. हे बघ, n लॉग m, n म्हणजे -1 लॉग m ची पॉवर n, तो -1 वरती गेला. ठीक आहे. So finally, my integrating factor will be coming out to be e ची power log f of x is f of x. So 1 minus x square ची power -1. ठीक है. चलो. So बेटा, my general solution will be y into if is integration q into if dx plus c. Okay. ठीक. So बेटा y as it is, integrating factor is 1 minus x square ची power -1 is integration q, look over here, x upon हा माझा q into if is this. ओके बेटा, dx plus c is equal to 1 minus x square. हा बेटा, इथं 1 minus x square ची पॉवर 1/2. आणि इथं 1 minus x square ची पॉवर -1. मग बाळा मला सांग, तो -1 खाली 1/2 सोबत प्लस होईल ना? येस ऑर नो? 1 minus x square, इथं 1/2 आहे, ती वरची पॉवर -1 खाली येऊन ऍड होईल. 1/2 + 1 3/2. आता एवढं जमलं पाहिजे, आपण भरपूर पुढे आलो बेटा. ओके, घातांकाचा नियम आहे. ओके. अच्छा, हे इंटिग्रेशन सोडवायचं. काय करूया? पुट 1 minus x square ला t, कारण बघ ना 0 - 2x आहे की नाही. सो पुट 1 minus x square ला t, काय होईल बेटा? एकाचा 0 -2x dx dt. या सम मध्ये x dx आहे. सो x dx will become minus dt/2. स्क्रीनशॉट घे. है की नाही बेटा? सिंपल. ओनली applications of derivative and integrations are there. After that, काय करू बाळा आपण? x dx झाला -dt/2. सो y डावी साइड 1 minus x square ची पॉवर -1 इक्वल टू x dx ला रिप्लेस करायचंय ना, इंटिग्रेशन 1 अपॉन 1 minus x square ला काय टाकलं बेटा मी? t ची पॉवर 3/2. x dx ला काय टाकतोय मी? मायनस dt/2 प्लस c. बेटा मी -1/2 बाहेर घेतो, इंटिग्रेशन
टी ची पॉवर -3/2 dt प्लस हे बघ ना -1/2 बाहेर लिहिला, टी खालून वरती लिहिला, कारण माझ्याकडे फॉर्म आहे ना इंटिग्रेशन एक्स ची पॉवर n dx इज x raised to n + 1/n+1. सो मी इथे ते अप्लाय करतो इंटू टी ची पॉवर -3/2 + 1 अपॉन -3/2 + 1 इक्वल टू हा -1/2 इंटू टी ची पॉवर -3 + 2 -1/2 सेम वे -3 + 2 -1/2 प्लस सी. बेटा हा 2 आणि हा 2 विल कॅन्सल आउट, मायनस अँड मायनस विल बिकम प्लस, आणि तो जो टी आहे तो आहे 1 - x² ची पॉवर 1/2 प्लस सी, म्हणजेच √1 - x² प्लस सी, आणि याला y अपॉन 1 - x². घ्या स्क्रीनशॉट. Well, look at second question from the exercise. Find equation of the curve which passes through origin. एक कर्व आहे जो ओरिजिन मधून पास होतो. ठीक आहे. अच्छा. And has slope this at any point xy on it. Getting? बेटा लक्ष दे, इट इज पासिंग थ्रू ओरिजिन, ही एक इन्फॉर्मेशन आहे बरं का. आणि कुठल्याही कर्वचा जो स्लोप आहे आपण ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन मध्ये पाहिलं होतं. y ॲज अ फंक्शन ऑफ x दिला, डिफरन्शिएशन घ्या, इट इज दी ग्रेडियंट किंवा स्लोप ऑफ द कर्व. ती कन्सेप्ट इथं वापरायची आपल्याला. तर हा स्लोप दिला होता, म्हणजेच बेटा त्यांनी इनडायरेक्टली dy/dx दिला. आलं लक्षात आता? कन्सेप्ट ऑफ ग्रेडियंट किंवा स्लोप ऑफ द कर्व. आता dy/dx प्लस py इज इक्वल टू क्यू साठी मी काय करतो, ह्यात ज्या दोन टर्म्स आहेत त्यांना डावीकडे आणतो. dy/dx फॉर्म तर पाठ आहे ना आपल्याला, dy/dx प्लस py इज इक्वल टू क्यू. सो ह्या y वाल्या टर्मला तिथे ठेवतो आणि अलीकडे कोणाला सरकवतो, हा प्लस एक्स होईल -x, -1 होईल +1 इज इक्वल टू 3y. मग बेटा dy/dx प्लस py इज इक्वल टू क्यू. राईट, आय एम व्हेरी सॉरी, मी काय केलं, व्हेरी सॉरी बेटा. dy/dx प्लस py इज इक्वल टू क्यू. मला ते y वाल्या टर्मला अलीकडे घ्यावं लागेल, +3y ला -3y. ह्या दोघांना इथंच ठेवतो बेटा मी, x - 1. आता बघ, dy/dx प्लस py म्हणून मी रिअरेंज करतो, -3 ला कपडे घालतो, प्लस py इज इक्वल टू क्यू, याला पण कपडे घालू आपण. आता सुटसुटीत आलं का नाही, हा झाला p आणि हा झाला q. चला इंटिग्रेटिंग फॅक्टर काय लिहिणार बच्चा, e ची पॉवर इंटिग्रेशन p dx, p इज -3, सो e ची पॉवर इंटिग्रेशन -3 dx which is equal to e ची पॉवर -3 आला बाहेर 1 dx, म्हणजेच e ची पॉवर -3x हा आला इंटिग्रेटिंग फॅक्टर. ठीक आहे. व्हॉट इज जनरल सोल्युशन बाळा, y into y of is integration q into y of dx plus c. Getting? So y if is e to power -3x is integration. Who is my q? It is x minus 1. Who is my integrating factor? E to power -3x dx plus c. ओके. मग आता हे इंटिग्रेशन फक्त सोडवायचं आहे. e ची पॉवर x इंटू एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स पण फॉर्म नाहीच आहे हा, मला याला सेपरेट करू लागला आतमध्ये. सो इंटिग्रेशन x इंटू e ची पॉवर -3x -1 म्हणजेच मायनस, कळलं ना बेटा, e ची पॉवर -3x ने दोघांनाही गुणलं, dx प्लस सी इक्वल टू हे आणि हे दोन्ही इंटिग्रेशन सेपरेट घेऊ आपण. इंटिग्रेशन dx दोन्ही इंटिग्रेशन सेपरेट बेटा. u इंटू व्ही रूल अप्लाय करा,
कोण व्ही होईल हा, कोण यू होईल हा. कशामुळे बेटा LIATE एक्सपो सगळ्यात शेवटी असतो, ऑब्विस आहे तो कायम व्ही, विच इज इक्वल टू यू इंटिग्रेशन व्ही डी एक्स. सो बच्चा एक्स इंटिग्रेशन dx मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजेच बच्चा डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू व्ही इन दिस वे ब्रॅकेट कंप्लीट dx. हे झालं याचं उत्तर. आता मायनस मायनस e ची पॉवर -3x चं इंटिग्रेशन तेच राहिले तुम्हाला माहिती आहे. आणि फक्त बरं मी स्टेप बाय स्टेप करतोय बघ. e ची पॉवर -3x आहे बरं का. तर हे विसरायचं नाही इंटिग्रेशन मध्ये. 1 अपॉन कोएफिशियंट लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन ना ते x च्या ऐवजी. सो 1 अपॉन कोएफिशियंट ऑफ x विच इज -3. ठीक आहे ना, इनटू इंटिग्रेशन तेच प्लस सी. स्क्रीनशॉट घ्या. समजतंय ना बाळा. आय अगेन रिपीट, लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन असेल तर 1 अपॉन कोएफिशियंट ऑफ एक्स विसरायचं नाहीये. म्हणून तर आपण ची पॉवर -x होता तेव्हा मायनस साइन कशी मिळालं 1 अपॉन -1. आलं लक्षात, कोएफिशियंट ऑफ एक्स वॉज -1 त्यामुळे त्या पर्टिक्युलर टर्मला मायनस साइन आलं होतं. बरं आता इथे पहा y ची पॉवर -3x इज इक्वल टू बेटा पहिली टर्म बघ x इंटू पुन्हा एकदा ची पॉवर -3x इंटिग्रेशन 1 अपॉन कोएफिशियंट ऑफ x इज -3 इंटू ची पॉवर -3x. डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज 1. आता हे बघ हे मायनस साइन आणि त्या ब्रॅकेट मध्ये ची पॉवर -3x इंटिग्रेशन बेटा 1 अपॉन -3 इंटू ची पॉवर -3x dx. ओके, मायनस ऑफ मायनस आहे बघ ना शेवटची टर्म काय होईल रे बाळा प्लस 1/3 ची पॉवर -3x प्लस c. दिस इज इक्वल टू ही पहिली जी टर्म आहे बेटा x इंटू 1 विल बी x अपॉन -3 सो -x अपॉन 3 ची पॉवर -3x. मायनस ऑफ मायनस होईल प्लस 1/3 ची पॉवर. अरे इंटिग्रेशन राहिलं ना आपलं, व्हेरी सॉरी बेटा, इथे इंटिग्रेशनचं सिम्बॉल राहिलं रे आपलं. मायनस इंटिग्रेशन. ओके, इंटिग्रेशनचा आपलं सिम्बॉल राहिलं होतं, व्हेरी सॉरी. सो बेटा मायनस ऑफ मायनस प्लस 1/3. ओके, आणि ची पॉवर -3x इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे काय करतो बेटा आपण 1 अपॉन दिस दिस हेडिंग 1 बाय कोएफिशियंट ऑफ x विच इज -3 इंटू तेच आणि पुढे ही टर्म ॲज इट इज. सो प्लस 1/3 इंटू ची पॉवर -3x प्लस c. ठीक आहे, स्क्रीनशॉट तुम्ही ऑलरेडी घेतलेला आहे. सो हा पार्ट मी आता पुसतो. चलो, सो y इंटू ची पॉवर -3x याला मी आता असं लिहू का y अपॉन ची पॉवर 3x इज इक्वल टू -x अपॉन 3 ची पॉवर 3x. फक्त पॉवर निगेटिव्ह मी खाली करून पॉझिटिव्ह लिहितोय. प्लस इंटू मायनस विल बी मायनस 1 अपॉन 3 त्रिक 9 ची पॉवर 3x झालं प्लस 1 अपॉन 3 गेटिंग. सो बेटा ची पॉवर 3x ने इथून तिथून मल्टिप्लाय केलं तर कॅन आय से y इज इक्वल टू -x -1 अपॉन 9 प्लस 1/3 प्लस c1 यांना काय म्हणायचं बेटा 1. कळतंय का 1.
एवढं टेन्शन नाही घ्यायचं, ठीक आहे ना, तो कॉन्स्टंटच आहे. आणि कशाने गुणतोय बाळा मी, e ची पॉवर 3x ने, मग त्याला पण गुणणार ते. आणि ऍट द एंड असं म्हणायचं y मायनस एक्स मायनस 1/9 प्लस 1/3 प्लस c, where c is this. ठीक आहे, टेक द स्क्रीनशॉट. Bala, have a look at third question. Find equation of the curve that passes through the point, हा point, having the slope of the tangent to the curve at any point is this. म्हणजे dy by dx दिला. There is nothing new. So beta, solution dy by dx is given, which is minus 4x upon 9y. ओके, मला सांग बाळा, हा कोणता फॉर्म आहे? सिंपल आहे ना, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. कोणता आहे बच्चा? व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. मग एक काम करूया ना आपण, y वाले y कडे घेऊया, मग एक 9y dy असं लिहू ना, 9y dy इज इक्वल टू, हा dx तिकडे घ्या, सो मायनस 4x dx. झाली व्हेरिएबल सेपरेट. आता काय म्हणशील बाळा? इंटिग्रेटिंग. इंटिग्रेटिंग, सो 9 ला बाहेर ठेव, इंटिग्रेशन y dy इज इक्वल टू मायनस 4 ला बाहेर घे, इंटिग्रेशन x dx. सो 9 इंटू y च y स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस 4 x च x स्क्वेअर अपॉन 2 आणि प्लस c. गेटिंग? कळतं ना बेटा? इट वॉज व्हेरी इझी. मग आता हिअर 9/2 y स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2x स्क्वेअर प्लस c. आता काय म्हणतात बेटा मला ते? हे तर उत्तर तर आपलं झालं. बट कर्व पासेस थ्रू धिस पॉइंट, राईट? कर्व सी निघाल ना आता आपल्याला. कर्व इज पासिंग थ्रू द पॉइंट विच इज 3/√2 आणि √2. मग x आणि y टाकून द्या ना. दिस इज x, अरे येस और नो बेटा? ऍप्सिसा अँड ऑर्डिनेट टाकून द्या. सो 9/2 y चा स्क्वेअर, y इज √2 इज इक्वल टू मायनस 2 x चा स्क्वेअर, बेटा x इज प्लस c ॲज इट इज. ओके, मला सांग 9/2 √2 चा स्क्वेअर इज 2, विच इज मायनस 2, 3चा 9 √2 चा 2 प्लस c. ह्या 2 ला हा 2 गेला, ह्या 2 ला हा 2 गेला. माझा हा जो -9 आहे, ह्या 9 सोबत पहिले 18 सोबतच्या, दिस इम्प्लाइज व्हॅल्यू ऑफ c विल बी 18. मग याला आपण 1 म्हणू आणि पुट इन 1 आपल्या जुन्या सवयीप्रमाणे. येस और नो बेटा? पुट इन दिस 1. सो 9/2 y स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2x स्क्वेअर प्लस c च्या जागी किती टाकू बाळा? 18. दिस इज युअर फायनल एक्सप्रेशन किंवा फायनल आन्सर. गेटिंग? याला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करू शकता किंवा असंच ठेवलं तरी स्टील इट इज ओके. यू आर करेक्ट. We have question number 4th. The curve passes through the point 0,2. एक कर्व आहे जो 0 आणि 2 ह्या पॉइंट मधून जातो. The sum of the odd coordinates of any point on the curve. कर्व वरच्या कुठल्याही पॉइंटला सम ऑफ द कोऑर्डिनेट्स. कोऑर्डिनेट्स कोण असतात बेटा? x, y. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा बेटा, कुठलाही कर्व आहे, समजा एक असा कर्व आहे, तर बेटा कुठल्याही पॉइंटला, समजा एक पॉइंट P आपण असा घेऊ, x, y. तर बेटा यातल्या x ला बोलतात ऍप्सिसा, यातल्या x ला काय बोलतात? ऍप्सिसा, बरं का? आणि ह्या y ला काय बोलतात बेटा? ऑर्डिनेट. ओके, x ला बोलतात ऍप्सिसा, y ला बोलतात ऑर्डिनेट. तर ते काय म्हणतात? सम ऑफ द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट. म्हणजेच काय? x आणि y ची बेरीज. एक्सिड्स स्लोप ऑफ द टँजेंट. एक्सिड्स म्हणजे काय? जास्त आहे कोणापेक्षा? स्लोप ऑफ टँजेंट पेक्षा. कितीने? 5 ने. व्हेरी इझी. हे बघ ना बेटा, सम ऑफ द कोऑर्डिनेट्स म्हणजेच काय रे? x प्लस y.
ही एक्सिड करते म्हणजे मोठी आहे कोणापेक्षा, स्लोप ऑफ द टँजंट पेक्षा. कितीने? 5 ने. म्हणजेच मी याला असं लिहू का, x प्लस वाय इज इक्वल टू dy बाय dx मायनस 5. सॉरी मायनस dy बाय dx ना. व्हेरी सॉरी. कुठे गेलं? सम ऑफ द कोऑर्डिनेट्स एक्सिड्स dy टँजंट, स्लोप ऑफ द टँजंट dy बाय dx पेक्षा मोठी आहे, तर dy बाय dx याच्यातून वजा कर ना. आय रिपीट, x प्लस वाय म्हणजे सम ऑफ द कोऑर्डिनेट्स. ही स्लोप ऑफ द टँजंट म्हणजे dy बाय dx पेक्षा 5 ने मोठी आहे, म्हणजे त्यातनं dy बाय dx वजा करा. आन्सर मस्ट बी 5. ओके बेटा, आन्सर मस्ट बी 5. ठीक आहे, चलो. स्वतः हे डिफरन्शियल आपण सोडू. मग काय करूया, हा जो मायनस dy बाय dx आहे याला पलीकडे घेऊन जाऊ. सो आय विल गेट x प्लस वाय, तिकडचा प्लस 5 इकडे मायनस करू, इकडचा मायनस पलीकडे dy बाय dx करू. तर बेटा बघूनच मला कळलं की हा प्रकार LDE नाही का. कशामुळं? तर बघ, dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q, म्हणजेच हा जो dy बाय dx आहे बरं का, याला जोडीदार इथं मी हा जो प्लस वाय तिकडे मायनस करतो. सो डाव्या साईडला तुमच्या काय राहिले? x मायनस. सो dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q, वेअर p and q आर फंक्शन्स ऑफ x ओनली. जमलं का नाही? सो बच्चा dy बाय dx प्लस py म्हणजेच minus 1 into y is equal to q is this. So beta, this is your p, this is your q. अच्छा, आता बघ बेटा, इंटिग्रेटिंग फॅक्टर e ची पॉवर इंटिग्रेशन pdx, हा पार्ट पोचतो आता. ठीक आहे. सो e ची पॉवर इंटिग्रेशन who is p, it is -1 dx which is e ची पॉवर -x. -1 बाहेर होईल, 1 चा x झालं. जनरल सोल्युशन काय बेटा? y into if is equal to integration q into if dx plus c. So y, who is if, it is e ची power -x, is integration q is x minus 5 q into if, which is e ची power -x dx plus c is equal to, ब्रॅकेट्स मोकळे कर बेटा. सो कॅन आय राईट पहिलं इंटिग्रेशन ॲज x e ची पॉवर -x dx मायनस दुसरं इंटिग्रेशन करताना -5 बाहेर घेतो मी. समजते ना बाळा? इंटिग्रेशन, आय रिपीट, x गुणिले e ची पॉवर -x dx हे इंटिग्रेशन सेपरेट घेतलं मी. -5 कॉन्स्टंट इंटिग्रेशन e ची पॉवर -x dx सुट्टे घेतले प्लस c. पुन्हा एकदा u इंटू व्ही रूल आपण मगाशी केलं होतं. सो u आणि v, हा v आणि हा u, LIATE सगळ्यात शेवटी एक्सपोनेन्शियल एस होतो. बेटा दिस इज इक्वल टू u इंटिग्रेशन v म्हणजेच x इंटिग्रेशन e ची पॉवर -x dx मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ u, इट इज x इंटू इंटिग्रेशन ब्रॅकेट कंप्लीट dx. हे कोणाचं झालं? पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन. -5 बेटा नीट लक्ष दे, इंटू e ची पॉवर -x अकॉर्डिंग टू कन्सेप्ट 1 भागिले कोएफिशिएंट ऑफ x इज -1 इंटू e ची पॉवर -x आहे की नाही. त्याचं इंटिग्रेशन तेच आहे कन्सेप्टच्या हिशोबाने. 1 LPF 1 अपॉन कोएफिशिएंट ऑफ x. कळलं बेटा? ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. आता आपण पुढे फक्त सिम्प्लिफाय करू. सो हियर y e ची पॉवर -x, एक काम करू, y अपॉन e ची पॉवर x इज इक्वल टू, आधी इथं सोडवा बरं.
सो x इंटू e ची पॉवर -x चं उत्तर तुम्हाला माहिती आहे मायनस e ची पॉवर -x आहे की नाही. dy dx of x is 1 only. So minus इंटिग्रेशन e ची पॉवर -x चं उत्तर मायनस e ची पॉवर -x dx. पुढची टर्म आहे बेटा मायनस ऑफ मायनस विल गेट +5 e ची पॉवर -x + c. सो y अपॉन e ची पॉवर x इज इक्वल टू बघ पहिली टर्म -x इंटू e ची पॉवर -x मायनस ऑफ मायनस प्लस e ची पॉवर -x प्लस दिस. ठीक आहे. आता बघ बेटा हे जनरल झालं. कर्व पासेस थ्रू द पॉइंट 0,2. कर्व कोणातून जातो बेटा 0,2 म्हणजे मला भेटणार काय रे सी. आलं लक्षात. सो फार ही जी e ची पॉवर -x आहे बेटा हिला थोडस रिड्यूस करू ना आपण. y अपॉन प्रत्येक ठिकाणी आहे ना ती. अरे आहे का नाही. सो आपण एक काम करू ना हे बघ हे पुन्हा मी असं लिहिलं कशामध्ये तो कॅन्सल आउट होऊन जाईल. डिवाइड करा थ्रू आउट बाय e ची पॉवर -x. So I will get y is equal to -x सॉरी e ची पॉवर -x कॅन्सल आउट होऊन जाईल -x प्लस 1 प्लस 5 ओके आणि पुढे प्लस c प्लस c1 म्हणू आपण e ची पॉवर -x. गेटिंग ना बेटा किंवा c ठेवलं तरी चालेल कारण आपल्याला तो काढायचाच आहे. ठीक आहे काही नाही आपण प्रत्येक ठिकाणी e ची पॉवर -x ने मल्टिप्लाय केलं का डिवाइड केलं बेटा मी डिवाइड केलं यस. e ची पॉवर -x ने डिवाइड केलं तर इथं +x येईल बेटा. प्लीज डू अंडरस्टँड दिस. प्लीज डू अंडरस्टँड दिस. हे बघ e ची पॉवर -x ने डिवाइड केलं ही टर्म उडाली ही टर्म उडाली ही टर्म उडाली ही टर्म उडाली आहे की नाही आणि c भागिले e ची पॉवर -x. गेटिंग. सो x च्या बाजून वाढू y इज -x 1 आणि 5 6 अधिक c इंटू e ची पॉवर x. बच्चा कर्व पासेस थ्रू पॉइंट. कर्व याला तो 1 म्हणायचं. कर्व is passing through the point 0,2. सो तो जो 0 आहे तो x आहे. जो 2 आहे तो y याच्यामध्ये टाकून द्या. सो बेटा y च्या जागी 2 इज इक्वल टू x ला 0 टाकलं सो ती टर्म आली 0 अधिक 6 अधिक c e ची पॉवर x च्या जागी 0. बेटा हा 2 आणि हा 6 दोनातून 6 गेले -4 इज इक्वल टू c. एनीथिंग रेज टू 0 इज 1. सो बच्चा c इज -4. पुट इन 1 करायचं तुम्हाला माहिती आहे. पुट इन 1. So therefore your final answer will become c च्या जागी -4 टाका. So y is -x plus 6 plus c च्या जागी -4. So I will write -4 e ची power x. Getting the beta. So finally we have finished our exercise 6.5. एक सम राहिले. I hope you will do it at homework.